जेही विद्यार्थी 10वी पास आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा असेल तर त्यांची ॲडमिशन प्रोसेस पुढील आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते। त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम डॉक्युमेंट्स जे आहेत हे रेडी करून ठेवायचे आहे, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू असताना तुम्हाला डॉक्युमेंट्समुळे तुमची ॲडमिशन प्रोसेस होऊ शकणार नाही। त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे जसे की रजिस्ट्रेशन फॉर्म, कॅपराऊंडची प्रोसेस या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025-26 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये दिलेले संपूर्ण जे डॉक्युमेंट्स असणार आहे हे विद्यार्थ्यांना अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। तर बघू शकता सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यांची 10वीची मार्कशीट, त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर विद्यार्थ्याचे नॉन क्रिमिलियर। तर नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्याचे असणं गरजेचे आहे। जर नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही अजूनही काढू शकता, कारण ॲडमिशन प्रोसेसला अजूनही थोडा वेळ असल्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट रेडी केले नसेल तर तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा रेडी करू शकता, कारण डॉक्युमेंट्स तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे, कारण यामुळे तुमचा प्रवेश हा रद्दसुद्धा होऊ शकतो जर तुमच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट जर कमी असेल। आणि यामध्ये बघू शकता नॉन क्रिमिलियर फक्त व्हीजे, OBC, NT या संदर्भात ज्याही कास्ट आहेत त्यांनाच लागणार आहे। SC, ST, EWS ओपन कास्टला नॉन क्रिमिलियर लागत नाही। त्यानंतर बघू शकता की डोमिसाईल सर्टिफिकेट हे अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे। त्यानंतर तुमची TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला जो तुम्हाला तुमच्या मार्कशीटसोबत 10वीच्या शाळेमधून मिळणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर कोणतं रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन सर्टिफिकेट, जसं की कोणाचे वडील हे आर्मीमध्ये असतात तर एक सर्व्हिसमॅन पाल्य म्हणून मिळू शकते, कोणाकडे हँडिकॅप असेल कोणी तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट, कोणी स्पोर्टमध्ये जर असेल तर त्याबद्दलचे सर्टिफिकेट, अशाबद्दलचे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागू शकते जर तुम्ही रिझर्वेशन घेत असाल तर। आणि त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि आधार कार्ड। तर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही आता काढून ठेवू शकता आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। विद्यार्थ्यांकडे अजूनही वेळ आहे, यामधले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा। यामध्ये दिलेली लिस्ट चेक करा आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करा, जेणेकरून जे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याचे चान्सेस भरपूर आहे, कारण 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या वर्षीला ॲडमिशन आहे ही प्रोसेस जी असणार आहे ही थोडी लवकर होणार आहे। तर डॉक्युमेंट रेडी करा। ॲडमिशनबद्दल संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे जसे की रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यानंतर कॅपराऊंड 1, 2, 3 ह्या ज्या असणार आहे, मेरिट लिस्ट या संदर्भात संपूर्ण ज्या अपडेट आहे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आणि फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन पॉलिटेक्निकबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार।